नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूया 36 जिल्ह्यांमधल्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा. सोलापूरमध्ये पार पडला काँग्रेसचा मेळावा. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा प्रत्यक्ष दिलीप माने यांना पाठिंबा. दिलीप माने यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून दिलीप माने यांना आमदारकीसाठी शुभेच्छा. येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये यश तुमचंच असं म्हणत प्रणिती शिंदेंकडून दिलीप मानेंचं स्वागत. अजित पवार गटाचे प्रवीण माने आज शरद पवार गटात प्रवेश करणार. प्रवीण मानेंचा पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. पहिल्याच शर्यतीत तुमची दमछाक झाली तर दुसरी शर्यत कशाला? सुजय विखे यांच्या विधानसभा लढवण्यावर विखे पाटलांच्या कट्टर विरोधक प्रभावती घोगरे यांचा निशाणा. धाराशिव लोकसभा निवडणुकीत कोट्यवधी रुपये खर्च केले तरी निवडून येता न आल्यानं माझ्या विरोधात तक्रार. खासदार उमराजे निंबाळकर यांची अर्चना पाटील आणि आमदार राणा जगजित सिंग पाटील यांच्यावर टीका. शिंदे गटाचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांचा चिपळूण विधानसभा उमेदवारीवर दावा. अजित पवार गटाचे विद्यमान आमदार शेखर निकम असल्यानं चिपळूणमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढणार. भाजपच्या बाळा भेगडेंकडून मावळ विधानसभेत बंडखोरीचे संकेत. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंच्या मतदारसंघावर बाळा भेगडेंचा दावा. अंतरवाली सराटी इथे सरकारचे शिष्टमंडळाने घेतली जरांगे पाटलांची भेट. शिष्टमंडळातील आमदारांची जरांगेंसोबत मराठा आरक्षण आणि सगळे सोयऱ्याच्या GRची अंमलबजावणी करण्यासंदर्भात दीर्घकाळ चर्चा. नाशिकच्या मालेगावमधील चांदवड देवळा विधानसभेची मनसेच्या निरीक्षकांकडून चाचपणी. मनसे नेते राजू अंबरकर यांच्याकडून कार्यकर्त्यांची भेट घेत आढावा बैठक. पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी परिचारक गटाचे सागर सोनवणे विजयी. भालके गटाचे उमेदवार समाधान देठे यांचा पराभव. पुणे बंगळुरू महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाक्यावरील काँग्रेसचं आंदोलन तात्पुरतं स्थगित. महामार्ग प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यावर आंदोलन स्थगित. महामार्गावर पडलेले खड्डे आणि रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात करण्यात आलं आंदोलन. काँग्रेसच्या पुणे बंगळुरू महामार्गावरील आंदोलनाला यश. काँग्रेसच्या आंदोलनानंतर 50% टोलमाफी होणार. टोलमाफीला समर्थन दर्शवल्यानं किणी टोलनाक्यावरील आंदोलन स्थगित. नांदेडच्या शेगावच्या महिला प्रदेशाध्यक्ष आशाताई शिंदेंनी मुंबईमध्ये घेतली शरद पवारांची भेट. आशाताई शिंदे या भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या बहीण. सोलापूरच्या करमाळ्यात खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतली जयवंतराव जगतापांची भेट. बाजार समितीच्या कार्यालयात झालेल्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चा. खासदार धैर्यशील मोहिते पाटलांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक. सोलापूर करमाळा जातेगाव टेंभुर्णी महामार्ग बाधित भूसंपादनाबाबत मोहिते पाटलांकडून आढावा. राज ठाकरेंचा 10 आणि 11 ऑगस्टला बीड दौरा. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बीडमधील 6 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार. नंदुरबार तळोदा महामार्गावर वाहतूक कोंडी. काही तासांपासून महामार्गावर 15 ते 20 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. चिंचपाड्याजवळ रेल्वे क्रॉसिंगचं काम सुरू असल्यानं वाहतूक कोंडीची समस्या. 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेमला मनमाड स्थानकावर उतरवलं. मनमाड रेल्वे स्थानकावर कडक सुरक्षा व्यवस्था. एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी दिल्लीला नेण्यात आलं होतं. निफाडमध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. अपघातग्रस्त वाहनावर केक कापत प्रहार जनशक्ती पक्षाचं खड्ड्यांविरोधात आंदोलन. बुलढाण्याच्या खामगावमध्ये MIMचं अनोखं आंदोलन. खड्ड्यात बेशरमाचं झाड लावून नगरपालिका प्रशासनाचा निषेध. जळगावच्या क्रीडा संकुलातील असुविधांसह विविध समस्यांबाबत मनसेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मागण्या मान्य न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात VIP दर्शन बंद. श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता निर्णय. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार. नाशिकच्या इगतपुरीतील भाम धरणाच्या पायथ्याशी असलेल्या घरात शिरलं पाणी. पुनर्वसन झाल्यानंतर गटारी व नाल्यांचं काम झालं नसल्यानं उद्भवली परिस्थिती. स्थानिकांच्या मागण्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. महाराष्ट्र गुजरात सीमेवरील सापुतारा परिसरात मुसळधार पाऊस. उगा चिपाड ते आंबापाडा रस्त्यावर टेम्पो वाहून गेला. टेम्पोत अडकलेल्या दोघांना वाचवलं. नंदुरबारच्या चांदशैली घाटात पुन्हा कोसळली दरड. पावसामुळे घाट रस्ता बंद. वारंवार दरड कोसळत असताना प्रशासनाकडून शून्य उपाययोजना. चंद्रपूरच्या जिवती तालुक्यातील 3 गावांमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे हाल. भुरी येसापुरातील शाळेची अवस्था बिकट तर काही ठिकाणी शिक्षकांची वानवा.
अकोल्याच्या पातूर तालुक्यातील निर्गुणा नदीवर पूल नसल्यामुळे ग्रामस्थांचे हाल, गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांना नदीच्या पाण्यातून वाट काढत करावा लागतो प्रवास। धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्याचा पाणी प्रश्न मिटला, मालपूर परिसरातील 11 बंधारे पूर्ण क्षमतेने भरले, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। पुण्याच्या एकतानगर भागात मुठा नदीचं पाणी घुसायला सुरुवात, द्वारका सोसायटीच्या तळघरात शिरलं पाणी। पुणे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, पूरसदृश्य परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून एकतानगर परिसरात महापालिकेकडून बाळगली जाते सतर्कता। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट परिसरात मुसळधार पावसाची हजेरी, दाना मार्केटमध्ये पाणी शिरल्याने व्यापारी आणि ग्राहकांना त्रास। नागपूरच्या सक्करदरा परिसरातील बहुमजली इमारतीत अडकलेल्या महिलेला वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश, 67 वर्षीय महिला 3ऱ्या मजल्यावर अडकल्याचा कंट्रोल रूमला आला होता फोन। बुलढाण्याच्या अंजनी बुद्रुक ते घोटी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांवर दिवसाढवळ्या कुऱ्हाड, अवैध वृक्षतोडीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभागाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। अमरावतीच्या मेळघाट परिसरातील दहेंद्री ढाणा गावातील 16 जणांना अतिसाराची लागण, प्रकृती गंभीर असलेल्या तिघांवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार, दूषित पाण्यामुळे अतिसार झाल्याची प्राथमिक माहिती। सातारा जिल्ह्यात महसुली दाखले देण्यात कराड तहसील कार्यालयाचा उच्चांक, 1 मे ते 31 जुलै दरम्यान 51,239 दाखल्यांचं वितरण, सुट्टीच्या दिवशीही सुरू होतं महसूल विभागाचं काम। जळगावच्या पाचोऱ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अनुराग ठाकूर यांच्या विरोधात आंदोलन, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी। जळगावच्या चोपड्यामधील अडावत गावात संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त संत सावता महाराजांची मिरवणूक, संत सावता महाराजांच्या कार्यालयात सत्संगाच्या माध्यमातून उजाळा। बीडच्या अंबाजोगाईत स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय महाविद्यालयाच्या वतीनं अवयवदान जनजागृती अभियान, पथनाट्य सादर करत सांगितलं अवयवदानाचं महत्त्व। नाशिक महापालिकेकडून डेंग्यू व चाचण्यांसाठी स्वतःची लॅब उभारण्याचा निर्णय, डेंग्यू चाचण्यांच्या प्रलंबित अहवालांची संख्या हजारावर, पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर महापालिकेचा निर्णय। नाशिकातील निफाड मतदारसंघ भाजपला मिळावा, भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात एकमतानं ठराव मंजूर, अजितदादांच्या दौऱ्यानंतर भाजपचा कार्यकर्त्यांचा ठराव। वर्ध्याच्या चिकणीत विहीर खचल्यानं शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान, विहीर खचल्यानं शेतकऱ्यापुढे भविष्यातील पाणी नियोजनाचा गंभीर प्रश्न। वाशिमच्या मालेगावमधील पांगराबंदी गावात रस्त्यावर पूल बांधण्याची शेतकऱ्यांची मागणी, बंधारा ओव्हरफ्लो झाल्यावर शेतरस्ता पाण्याखाली जात असल्याची नागरिकांची माहिती। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी हेक्टरी 7 लाख रुपये अनुदान, जिल्ह्यात 4,000 हेक्टर बांबू लागवडीचं उद्दिष्ट, योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचं कृषी विभागाचं आवाहन। अकोला जिल्ह्यात पीक विमा योजनेतील प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई द्या, जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे निर्देश। बीडच्या माजलगाव तालुक्यात कापसाच्या पिकावर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव, कोथळा, साळेगाव, डाके पिंपरीतील गावांना सर्वाधिक प्रादुर्भाव, कापूस उत्पादक शेतकरी संकटात। नांदेडमध्ये सततच्या हवामान बदलामुळे सोयाबीन आणि कापूस पिकांवर मावा, तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव, उत्पादनात घट होण्याची शक्यता, रोगांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। नांदेड जिल्ह्यात पावसाच्या विश्रांतीनंतर शेतकरी आंतरमशागतीच्या कामात व्यस्त, पावसानं उघडीप दिल्यानं शेती कामांना वेग। भंडाऱ्यातील राष्ट्रीय महामार्गावर खड्डे, पाऊस झाल्यानं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल, वाहन चालकांचे हाल। परभणी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यानं सोयाबीन आणि कापूस पिकं बहरली, सोयाबीन कापूस पिकांवर शेतकऱ्यांकडून फवारणी, रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकरी सरसावले। सिंधुदुर्गातील तिलारी खोऱ्यातील हत्तीचा कळणे गावात हैदोस, शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, हत्तीचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी। साताऱ्याच्या कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रकाश पाटील यांची निवड, संचालक मंडळाच्या बैठकीत प्रकाश पाटलांची बिनविरोध वर्णी। वाशिमच्या अमानवाडी ते जळुका रस्त्यावर खड्डे पडल्यानं अपघाताच्या संख्येत वाढ, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रुग्णांना उपचारासाठी घेऊन जाताना हाल, खड्डे बुजवण्याची स्थानिकांची मागणी। मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, खासदार बाळामामा म्हात्रेंकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न, वाहतुकीचा प्रश्न सुटत नसल्यानं स्वतः रस्त्यावर उतरले।
ठाण्यात जोरदार पावसानं वाहतुकीचा बोजवारा. ठाण्यातील काही भागात पाणी साचायला सुरुवात झाल्यावर रस्त्यावरील खड्डे आणि सिंगल यंत्रणामुळे ठाणे घोडबंदर रोड आणि नाशिकच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांचं उपोषण मागे. नवी मुंबईतील सर्व झोपडपट्टी विभागाचं सर्वेक्षण सोमवारपासून सुरू होणार. मुंबईत आज दिवसभर पावसाची हजेरी. हवामान विभागाच्या माहितीनुसार शहरात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज.